पुन्हा एकदा अकोले तालुक्याचं पुणा नाशिक हायवेचं वातावरण बदललं आहे. आणि मित्रांनो, आता हे वातावरण पेटायला सुरुवात झालेली आहे. ज्या पद्धतीने 12 तारखेला बोटे या ठिकाणी जेल भरो आंदोलन आहे, तशाच पद्धतीने येणाऱ्या 9 तारखेला आता देवठाणमध्ये विशेष म्हणजे त्या विभागातील जे 7-8-10 गावं आहेत, त्या गावांनी आता या ठिकाणी एक बैठक सुरू केलेली आहे. विशेष म्हणजे जन आंदोलन क्रांती मोर्चाच एक प्रकारचा म्हणायला लागेल. रेल्वे कृती समितीची सर्वांची बैठक झाली. सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित होते. विशेष म्हणजे राजकीय, अराजकीय आणि सामाजिक काम करत असलेले सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. जातभेद विसरून आणि वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आली आणि आता येणाऱ्या 9 तारखेला शुक्रवारी देवठाणमध्ये हा खूप मोठा असा मेळावा होणार आहे. या मेळाव्यामध्ये सर्व विभागातील आता कार्यकर्ते, सर्व शेतकरी बांधव, युवक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहणार. नक्की या मीटिंगमध्ये काय झालेलं आहे आपण जाणून घेऊया. सर्वांना नमस्कार. 3 डिसेंबरपासून महाराष्ट्रामध्ये अकोले तालुक्यातून नाशिक टू पुणाची सुपरफास्ट रेल्वे सुरू होणार होती. ती सुविचानुसार, पूर्वीच्या सर्वेनुसार, नंबर 1चा जो सर्वे त्या सर्वेनुसार व्हावी याची सुरुवात 3 डिसेंबरला या तालुक्यामध्ये बाजीराव दराडे यांनी क्लिप टाकून केली. तालुक्यातील सर्व पक्षाचे संवेदनशील कार्यकर्ते आणि चळवळीला योगदान देऊन सामुदायिक सर्वांगीण विकास घडावा ही भावना ठेवून सगळ्यांनी त्याच्यामध्ये भागीदारी करून 11 तारखेला अकोल्याच्या तहसील कार्यालयामध्ये शासनाच्या प्रतिनिधींना आपण निवेदन दिलं की ती रेल्वे देवठाण मार्गे जावी. त्याच्यानंतर दुसरा भाग 16 तारखेला संगमनेरला प्रांत कचेरीवर अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी, कामगारांनी, तरुणांनी गाव बंद ठेवून अतिशय मोठ्या संख्येने प्रांत कचेरीसमोर निदर्शनं केली आणि त्या प्रांत साहेबांना देवठाण मार्गेच रेल्वे गेली पाहिजे असं निवेदन दिलं. नंतरच्या कालखंडामध्ये बराचसे दिवस गेलेत. त्यानंतरचा कालखंड सध्या आमच्या कानावर असं आलंय का पठारावरील काही संवेदनशील कार्यकर्त्यांनी, सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी 12 तारखेला जो रस्ता रोकोचा कार्यक्रम ठेवलाय, खरं म्हणजे ते एक आमचे सहकारी आहेत. त्यांनी जो काही निर्णय घेतलाय चळवळीचा, त्या चळवळीच्या निर्णयाला अकोले तालुक्यातील सर्व पक्षीय रेल्वे संघर्ष समितीच्या वतीनं त्यांना आम्ही पाठिंबा देतो आणि ती चळवळ यशस्वी व्हावी अशी सद्भावना व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या चळवळीचा पुढचा टप्पा म्हणून कालमर्यादा या प्रश्नाला अतिशय थोडी आहे, कारण सर्वसाधारण जानेवारी आणि फेब्रुवारी या 2च महिन्यात या गोष्टीचा निर्णय लागणार आहे. त्याचं कारण असं का फेब्रुवारीच्या बजेटमध्ये जर या नाशिक रोड, दापूर, चास, देवठाण मार्गे जाणारी जी बोटा मार्गे जाणारी जी रेल्वे आम्ही अपेक्षित आहे, त्याच्यासाठी केंद्राच्या आर्थिक बजेटमध्ये जर तरतूद झाली नाही तर हा प्रोग्राम पुन्हा वर्षभर पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून या प्रश्नाच्या चळवळीचा जो काही धगधगता कुंभ आहे तो जागा ठेवण्यासाठी तालुक्यात आज गेस्ट हाऊसवर सर्व पक्षीय कार्यकर्त्यांची एकत्र बैठक झाली. त्या बैठकीमध्ये सर्वसाधारणपणे या अकोले तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, तरुणांच्या, विद्यार्थ्यांच्या जी काही भूमिका आहे का देवठाण मार्गेच ही रेल्वे पुण्याला गेली पाहिजे म्हणून सर्वसाधारणपणे दिनांक 9 जानेवारीला देवठाणला सकाळी 9 वाजता एक प्रबोधनचा भाग म्हणून त्या ठिकाणी एक मिटिंग आयोजित केलेली आहे. त्या मिटिंगमध्ये त्या गावाच्या आजूबाजूला असलेली जी पंचकृषी जी 10 गावं समाविष्ट आहेत, म्हणजे चिकणी, डोंगरगाव, हिवरगाव, गणोरे, पिंपळगाव निपाणी, वीरगाव, देवठाण, सावरगाव पाट, शमशेरपूर, सोनेवाडी आणि कसरवाडी या सगळ्या गावांमधून जाऊन प्रचाराचं नियोजन करून सर्वांची एक सामुदायिक मिटिंग देवठाणला आपण घेत आहोत. आणि त्या मिटिंगमध्ये पुढच्या चळवळीची दिशा, मग चळवळीची दिशा असेल, लोकप्रतिनिधींची गाठीभेटी असतील, केंद्रीय मंत्र्यांच्या गाठीभेटी असतील, महाराष्ट्रातल्या CMची भेट घेण्याची असेल, तर आपल्या जिल्ह्याचे असलेले पालकमंत्री आदरणीय विखे साहेब असतील, यांच्याशी समन्वय करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी काही निर्णय या ठिकाणी घेतात आणि त्या पद्धतीनं त्याची पूर्वतयारीची मिटिंग या ठिकाणी होऊन तो यशस्वी करण्यासाठी आपण सर्व या देवठाणची सभा यशस्वी होण्यासाठी आजूबाजूची जी 10 गावं आहेत त्या गावातील सरपंच, म्हणजे ग्रामपंचायत, सहकार सोसायटी, दूध डेऱ्या, आतीच्या बाकीच्या काही संस्था असतील, या सगळ्या संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते
या गावातील सर्व पक्षाचे कार्यकर्ते, विशेष करून जे तरुण मित्र आहेत माझे, या तरुण मित्रांना मी विनंती करतो, ही देवठाणची सभा यशस्वी करण्यासाठी आपण सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि ही चळवळ जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत संघर्षाच्या साठी आमच्याबरोबर राहावं. शुक्रवार दिनांक 9 जानेवारी सकाळी 9 वाजता देवठाणला जी बैठक मीटिंग होत आहे त्या मीटिंग यशस्वी करण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं ही अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. इन्किलाब जिंदाबाद.